सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 3 आरोपींसह सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध विक्री करण्याविरुद्ध नागपूर शहर गुन्हे शाखेने कडक पाऊल उचललेलं आहे। गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधात पथकाने नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। यामध्ये पोलिसांनी प्रवेश प्रकाश फकीरडे वय 33 वर्ष राहणार जय भीम चौक नवीन कामठी, अमित अशोक मते वय 32 वर्ष राहणार एरखेडा नवीन कामठी आणि नियाज अहमद वल्द वसी उजजमा अहमद वय 45 वर्ष राहणार नया गोदाम नवीन कामठी या 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। या कारवाई दरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध नावांचा सुगंधी तंबाखू आणि खरा तयार करण्याची 5 यंत्रे असा एकूण 98,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर आरोपी विरुद्ध अन्न व औषध मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 123, 274, 275 आणि 223 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासन विभाग नागपूरच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।